छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरात भुयारी पूल बनवण्यात आलाय, मात्र पावसामुळे पूल तुंबल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडियामध्ये शहीद संदीप गायकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी सामना करताना त्यांना वीरमरण आलं। रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना देण्यात येत असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा सगळ्यात जास्त फटका लायसन्सधारी हमालांना बसला। दरम्यान केंद्र सरकारने रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये सामावून घेण्याची मागणी हमालांनी केली आहे। परभणीच्या गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेत। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालवणं कठीण झालंय। पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवावे अशी नागरिक मागणी करतायत। पुलाच्या कामादरम्यान नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। अनेक तासांच्या मेहनतीनंतर नगरपालिका प्रशासनाकडून गळती बंद करण्यात आली। वडगाव मावळ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरता गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं। त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला। जमिनीविषयीचं कामकाज ठप्प झालं, शेतकरी हवालदिल झाला। बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरणीकरता तब्बल 7,41,000 हेक्टरवर नियोजन करण्यात येत आहे। सोयाबीन, कपाशीसह प्रमुख खरीप पिकाकरता मुबलक प्रमाणात बी बियाणं आणि खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्याकरता 14 भरारी पथकं स्थापन करण्यात आली। बीड पोलीस दलातील तब्बल 600 कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता महसूल विभागात बदली प्रक्रिया सुरू झाली। आष्टी तालुक्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या 11 तलाठ्यांच्या बदल्या करण्याकरता तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं। अहिल्यानगर दौंड महामार्गावरील रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण असून रस्त्याची अवस्था निकृष्ट असतानाही टोल नाक्यावर वसुलीला सुरुवात झाली। 20 किलोमीटरच्या आतील स्थानिक वाहनांना टोल भरावा लागत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। याच प्रकरणी संतप्त स्थानिकांचं निलेश लंके आणि साजन पाचपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना दुसरीकडे विविध प्रलंबित मागण्यांकरता मालेगावात गेल्या 19 दिवसांपासून कृषी सहाय्यकाचं काम बंद आंदोलन सुरू आहे। याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे यंदा खरीपाच्या विविध मोहिमांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे। गेल्या 1.5 वर्षापासून अवजड वाहतुकीकरता बंद करण्यात आलेल्या दामरखेड्याच्या नवीन पुलाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर या मार्गावरील पूल कमकुवत झालाय। नवीन पुलाचं काम हाती घेण्यात आलंय। गेल्या 4 वर्षांपासून हे काम अपूर्णच आहे, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो। विद्यार्थ्यांचा नागरिकांना याचा फटका बसतो। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाभडी इथल्या जादूटोण्याच्या उद्देशानं गावातील 2 घरांमध्ये हळद कुंकू, काळे बिब्बे, कागदी चिठ्ठ्या टाकत पूजा करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। जळगावात वक्फ संशोधन अधिनियम 2025 विरोधात जलसा-ए आम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी संविधान आणि वक्फ बोर्डाच्या हक्कांचं रक्षण करण्याचा निर्धार केला। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी एल्गार पुकारला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची लगबग सुरू झाली आहे। पालिकेकडे ईव्हीएम, बॅलेट पेपर, स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थापनासंबंधी पत्राद्वारे विचारणा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथल्या चिखलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। त्यानुसार विमानतळाचं विस्तारीकरण होणार असून मालमत्तांचं मूल्यांकन होणार आहे। 147 एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आतापासूनच सुकी मच्छी साठवून ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे। तथापि जिल्ह्यात मोठा समुद्रकिनारा असला तरी इथल्या नागरिकांना डहाणू, पालघरमधून आलेल्या सुक्या मासळ्यांवर अवलंबून राहावं लागतंय। राष्ट्रीयकृत बँकेमधील हिंदी माणसामुळे मराठा उद्योजकांना कर्जपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाल्यानं नरेंद्र पाटलांनी खंत व्यक्त केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेकरता राष्ट्रीयकृत बँकेची कर्जपुरवठा करण्यात उदासीनता दिसते, असंही ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश गायकवाड यानं यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत लेफ्टनंट पद मिळवून देशातून 46वा क्रमांक पटकावलेला आहे। माझी ही सेवा देशरूपी कुटुंबाकरता असणार असल्याची भावना देखील आकाशनं व्यक्त केली। इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्याकरता मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत गाव बंद पडलं। या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।
जळगावच्या चाळीसगावात अतिक्रमण काढण्याकरता गेलेल्या पथकाला दमदाटी करण्यात आली। एका तरुणाने चाळीसगावच्या मुख्याधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली। यावेळी जेसीबीवरही दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला। पंढरपूरमध्ये सकल मराठा समाजानं संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला। शिवरायांच्या तारखेनुसार होणारा राज्याभिषेक रद्द करण्याचं वक्तव्य भिडेंनी केलं। बीडच्या रोशनपुरी ते छोटेवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। रस्ता दुरुस्तीकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यावर झोपडी उभारून अनोखं आंदोलन केलं। बुलेटिनमध्ये स्वागत। आता उर्वरित बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटण्यात आलं। तालुक्यातील 38,400 विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाटप केली जाणार। जळगावच्या सावदा इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आंबा आणि मोगऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेसोबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही अशी ठाकरेंची भूमिका आहे। मनसेसोबत युती करण्याकरता ठाकरे तयार आहेत। मराठी माणसांकरता एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यांवर भर देणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य पद्धतीने प्रस्ताव पाठवावा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं। मनसेनं 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीकरता प्रस्ताव पाठवले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं आणि आमचा विश्वासघात केला असं संदीप देशपांडे म्हणाले। मनसेच्या प्रकाश महाजन यांनीही संजय राऊतांना चांगलाच उत्तर दिलेलं आहे। राज ठाकरे शिवतीर्थावर खूप चांगला पाहुणचार करतात, कॉफी पाजतात, खायला घालतात। त्यामुळे संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्याऐवजी शिवतीर्थावर येऊनच त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना जर त्यांच्या गाडी फोडण्याची भीती असेल तर मी त्यांच्या गाडीची सुरक्षा करेन असा टोला महाजन यांनी राऊतांना लगावला। चंद्रपुरातील जिवतीनगर पंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटातील 5 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला। आमदार देवराज भोंगाळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375वा सदेह वैकुंठगमन सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट भेट दिली। या सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित असणाऱ्या भाविकांवर अजित पवारांनी पुष्पवृष्टी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केव्ही सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमादरम्यान पवारांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं जमिनीच्या मोजणीची पत्रकं वाटप करण्यात आली। पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते। निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हगमणे कुटुंबियासोबत त्याचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी म्हटलंय। तर आता निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्यात। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सहआरोपी करण्यात आले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण अजूनही मोकाटे। निलेश चव्हाण पुण्याच्या बाहेर 100 ते 150 किलोमीटरपर्यंत गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांकडून निलेशचा शोध घेतला जातो। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केला। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव केल्यानंतर तातडीने परवाना रद्द करण्यात आला। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना त्याला दिला गेला असं समोर आलं। निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली आहे। कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे। बंदूक सापडली नसल्याची माहिती समोर येते। वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा दाग दाखवल्याच्या आरोपानंतर ही कारवाई झाली। मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगानं योग्य सल्ला दिला असता तर मयुरीला तिचा अधिकार मिळाला असता असं म्हणत उपसभापती नीलम गोरेंनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला। वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं हगमणे कुटुंबानं गहाण ठेवले अशी माहिती समोर आली। आधी लग्नामध्ये दिलेले 51 तोळे सोनं नेमकं कोण्या कारणाकरता त्यांनी बँकेत ठेवलंय, गहाण ठेवलंय, त्याकरता वैष्णवीची परवानगी होती का असे प्रश्न निर्माण होत आहेत। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। चाकणकरांविरोधात काँग्रेसनं चिल्लर आंदोलन केलं। कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर मोडतांबा फाट्याजवळ कंटेनर चालकानं रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला चिरडलं। या अपघातात महिलेचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे। रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत।
उल्हासनगरमध्ये कागदी पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागली. रिजन्सी अँटिलिया परिसरामध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाची 3 वाहनं घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत.